एवढा मोठा पसारा राहिला आवरायचा. ही माणूस काय घरी राहत नाही, इकडून तिकडे कांबळे, तू बस चेक करीत तिकडे डबा आधी तयार करायचा. काय ग तुला काही एखादं चापत नाही की त्याची वाढव पोळ्या का हो? राह त्या दुसरे खावं लागायला काय काय माणसं मग जेव्हा लाग त्यांना बी. मी म्हणते ह्या कॉन्ट्रॅक्ट करायचं काय तुम्हाला? एवढी मोठी शेती पडली ती दिली सोडून आणि उठ सुटते कॉन्ट्रॅक्टच्या मागे पळत राहता. ताजा पैसा खरा कस त्याच्यात काय रस आहे त्यामध्ये? पैसा येतो पैसा येतो हा. आणि शेतामध्ये काम केलं नाहीत का तू पैसा? आहे ना तू आहे ना. एवढं मोठं काम होणार आहे का? मला तर लोक शेट म्हणायला लागले शेट श्रीपतराव शेट. हा 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 पहिलाच माणूस पाहिलाय मी ना असा हरिकाम टेकडा. गाव एवढी मोठी शेती सोडून दिली लागलं तर कॉन्ट्रॅक्टच्या मागं. पैकी मला शेट म्हणायला लागले लोक. पहिले शिल्प्या म्हणायचे शिल्प्याचं श्रीपतराव झालो ना तर श्रीपत शेट झालो मी असं या कामामुळं. तुम्हाला सांगू का, हे एवढे सारे काम माझ्याकडनं नाही होणार. 8-9 बिलकुल काम होणार नाही माझ्याकडनं. 8-9 यावर झाली माऊली मोठी वर्षभर काम पूर्ण आता आरामशीर. आपल्याला माणसं पाहणं गरजेचे. आता माणसं बी पाहिजे का? जोडपे कामाला हा का? खाऊन पिऊन त्यांना रोज देऊन टाकू लागलो. तुम्ही माणसं मला 4 माणसं पहा मला उचलायला शेवटचं. हे काम करू करू सगळे हड्ड बाहेर पडले म्या. तुम्ही उठ सुट पळता आणि शिरपतराव झाले म्हणे शिरपतराव. मग तुझ्या दोन माणसं घे ना लावून कशाला? कामाला. अहो डायरेक्ट उचलायला ना म्हणते मी तुम्हाला. हा, 4 खांदे करी. उचलायला. तुम्हाला प्रेमाने सांगून समजतच नाही का हो? काय हा मी काय सांगते, द्या ते काम सोडून शेती पहा शेती. यो कोणता सूर्य इकडून उगन हा. पण मी काम सोडणार नाही. जिद्द आहे माझी जिद्द. मग एक काम करते मी जिथं तुमच्या सुरू संगच करेन. फिरा जाईल. मी तुमच्या संगच फिरा जाईल. आपल्या खायला बाय माणसाचं काम नाही आहे नाही तुम्ही शिरपतराव झाले, तुम्ही शिरपतरावची पत्नी धर्म पत्नी होते ना. तिला सिमेंट उचलायला लागेल. सिमेंट सोपं नाही. असं? कष्टाचं काम राहतं कष्टाचं. तुला इकडे जाळी उचलाना तिला सिमेंटच्या गोण्या खडीच्या टोकऱ्या उचलायला लागतात. मानपाट एक होती. तुम्ही तर म्हणता लय मोठा पैसा आहे त्यामध्ये. अरे मी आणि ठेकेदार शिरपतराव आहे. झाले सगळा खखाना अंगावर चालतो का त्याच्या शिमिटाचा अगं तुमच्या? मी ठेकेदार आहे. मी हा? करून घेतो काम दुसऱ्या कोण. मग मी दुसरे नाही काय करा तिकडं मग सांगू नका. मला त्या कामामध्ये 4 आणि इंटरेस्ट नाहीये. करायचं हलं तर शेतीचं करायचं नाही, बाकीचं मला काही सांगू नका. आणि शेतीतलं काम माकडनं होणार नाही, प्रेमानं सांगते. सुतले आण बरं एखादी. कशाला फाशी घेता काय तुझ्या मुडक्याचं माप घेऊ ना. मुंडक्याचा? आता बाई मुंडक्याचं कशाला? तुला पोत करतो तेवढी पोत सोन्याची. सोन्याची पोत? हा हा मला काय सोनं घेणं नाही पाहिजे. मग हा मी सोन्याची मला हेच नाही. तुला आशेच सोनं नाही. सोनं भेटेल ना. सोन्यावर सोनं भेटलं मग मग बायको सांगते तसं ऐकायचं ना एखादा शब्द. नाही या बाबतीत नाही ऐकायचं. नाही ऐकणार. जा मग खरकाना घ्यायला अंगावर. मी नाही करणार डब्बे गिब्बे. गंज काम आहे मला. तू या डोक्यात दगड टाकेन ना. कशाबद्दल टाकसाल तुम्ही डोक्यात डबे? अगं माणूस काय मारा जरा तिने कटकट लावली सकाळी. कटकट तुम्ही लावता, मी नाही लावत. तो लवकर एवढे सारे काम आवरायची न्यायची भुनभुन ऐकत बसायचं. रोजचा मला डबा तयार करायचा. कपडे लिस्ट तरी मारून ठेवायची. मोटरसायकल फडका मारून अहो ठेवायचं. सिमेंटच उडणार आहे. अगं किती मी- काही इस्त्री मारली तर सिमेंटच उडणार आहे म्हणते अगं मी नाही होत ते मी. पाणी सिमेंट. उलटा नकते कडकच होणार आहे कपडे. मी गाडीच्या खाली उतरत नाही. गाडीच्या खाली उतरत नाही म्हणे. आलो मी. हा या. ह्या माणसं डोक्यात का भुस्सा भरेल असेल का बरं? काही कळतच नाही या माणसाचं. उठलं फुटलं कॉन्ट्रॅक्टच्या मागं लागून जाईल हा माणूस. मरू दे, आपल्यालाच काय उत आलाय कामधंदा करायचा. गारा पडल्या तर एवढे सगळे आंबे न पिकता सर्व खाली पडलेत. विचार केला होता सगळे पिकले असते तर विकून टाकले असते. काय काय चिवडी ती आंबे राव काय चिवडते? पिकत घालून द्यायचे का तर राव चिवडी ती. याला हात लाव त्याला हात लाव. आता मी विचार केला होता पिकले असते तर विकता आले असते ना आपल्याला. विकायचे का आला पैसे खायचे बरं आपल्याला. कशाला खायचे? गारा पडल्या तर त्या दिवशी एवढे आंबे खाली पडले. हा रस कर 2 आंब्याचे. अजून घरामध्ये एक टोपली पूर्ण भरलेली आहे. काय करणार काय सांगा? सगळं झाड खाली झालं ते बघा. शी 2 आंब्याचा रस कर. हा काय रस कर? इथं माझा मूड नाही, तुम्हाला रस पाहिजेत काय? तो मोडाला काय झालं? हे काय आंब्याची वाट लागली ते? जायच लागते वय. यायला लोक माणसं मरून राहिले त्याचा विचार कर तू आंब्याचा विचार करते. कोण आता मेलंय? कोण मेलंय? कोण? नाही सांगतो का उष्णतेनं किती लोक मेले. हा ते तर हा, झालं. मग? उष्णतेनं मेली पण आपल्याकडे तर पाऊस चाललाय ना. आणि तो जीव काय त्या आंब्यामध्ये गुतलाय. मरू दे. बरं मी काय तो डबा झाला का तयार? मला कामावर जायचंय. डबा? मग भात घालू काय? म्हणजे अजून डबा करायचा आहे काय? हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं काल गहू दळून आणा, तुम्ही आणले नाहीत. पिशवी तशीच पडलेली मग आहे. तू काय करते घरी बसून?
भात घातलंय ना मग काय भात घायला तर भात- तिकडे मोकर काम करायला लागायचं. भात घातलंय आणि ते वाटाण्याचं कालवण केलं ते घेऊन जा आज. एक. हा काय त्या भाताने भूक लागायची तेव्हा तुला माहिती का? पण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं पिशवी बाहेर ठेवलेली आहे, 2 किलो गहू आहे, दळून आणा. का ना आणले मला सांगा बघू. घेऊन आला असता तर मी चपाती बनवली असती ना. सगळं मीच करतो तर बघ बायकोच काय करतो मग मी. काय दुसरे घरातले कामं मला हा. नसतात. त्याला दळण मीच करतो, दळून तुला आणून देतो. हा मग तू कायला केली मग? हा बाकीची कामं मला असतात ना, शेतातली कामं पण मी माक बघतेच पान ना. पान फुलवा. हा झालं हा झालं तुमचं चालू झालं लगेच. म्हणजे तुमच्या पुढ्यात बसलं ना की कोणतीच संधी तुम्ही सोडत नाही बस. सर काय सर ते आलं झाली बघ तुमचं व्यवहार. झाले 2-4 घेतले का? आता तू ये ना आता काय कर माहिती का, थोडं व्यवहार आहे ना कमी घेत चालू गाड्या पाण्या पाऊस दिवस आहे. मला वेळ भेटतो का नाही भेटतो, मला शेतीचे कामं करावं लागतील परत. नाही नाही हां सगळं होईल बा तर माणसं वाढून घेऊ आपण. कारण की लई कॉन्ट्रॅक्ट आहे ना, आता काय कर पाण्या पावसा दिवस आहे म्हणून म्हणतो थोडं थांबून घे जाय. काय होतं 2-4 घेतले कॉन्ट्रॅक्ट. हा 4 मध्ये अरे तो आहे ना थोडं कमी घे बाबा. काय होतं लेबर जर नाही भेटले लय गाणं होईल आपल्या भोवती माहिती का. नाही लेबर काय आपण घरची माणसं घेऊन काय घरचे कोणी यायला मग तुम्ही मंडळी घ्यायची माझी मंडळी घ्यायची. हो मला घरात असतात कामं. माय मी मंडळी काय ना काम उगाच नाही, बसत नाही. बाहेरचं अजिबात काम करीत नाही भाऊ. हा का सगळं मलाच करावं लागतं. काय सांगतो हम्म. तिने अजून डबा केला नाही. काय सांगतो का बरं भात घातला फक्त भात. हा का हा अरे पण अहो, हे बघा, माझी काहीच चुकी नाही. मी त्यांना काल सांगितलं 2 किलो दळण आहे ते दळून आणा. तशीच पिशवी पडले बघा गव्हाची. हा का मी काय काय पाहणार मला सांगा पाहू. नाही ते आहे म्हणा. बरं आता कॉन्ट्रॅक्ट पाहू कामं पाहू मी का हे करू सांगा. तूच सांग. नाही मी आहे इकडे मागे पुढं फार हां हा मी आहे मागे पुढे लक्ष द्या ना. हां तो काय करायचं तो म्हणजे कामं करायची. अरे बा मला तेच चालू राहते भाऊ. मला आहे ना कामावरच लक्ष राहते. तू घरी लक्ष देऊ नको बिलकुल. मी आहे हा तू पाय मी सगळं घरी लक्ष देतो. शेती तयार करावं लागेल हे करावं लागेल. आता बाजार अटकावाय ना मी जेव्हा भाजीपाला आम्ही गेलो ना तुझ्या घरी पिशी भरून आणून देते. हा का हा काय अडचण काढायची का फक्त तू आहे ना लिगल माझं काम करून घ्यायची बस. जाऊ दे तुम्ही नका त्रास घेऊ. ते घेऊन येतील ते भाजीपाला वगैरे. मला नाही येतं नाही भाऊ. मुळा आणि गाजर आण बरं का. नाही नाही आणि मला दर जेवणाला लागत तोंडी लावायला हम्म. नाही आणि नाही मुळा आणि गाजर. मुळा खाणार आणि तिखटासारखं मग तिखट बोलणार माझ्याशी घरी येऊन. तुला बघ ती जाळीच भरून आणतो मुळेची. नाही नाही त्यांच्यासाठीच आणा. मला गरज नाही. हा का खात नाही मुळं नाही मग तू काय खाते. मला काहीच नको आहे. मग तुला आवडतं पदार्थ काय मला शेमुळे हा शेंगोळे आणा. लाल लाल शेंगुळे. हो हो हो. अरे बाबा मी आहे ना आणायला. तू कोण आणायला अरे पण माझं पाहिजे ना. आणायला काही डोकं अरे लायचं मित्राचं बायको मावाली तू आणून देणार आहे कोण. मित्राचं बायकोला सहकार्य नाही करा मग. मी तुला रताळा आणायचे का गाजर घालायचे ते माय मी ठरविल ना. आईला तो आहे काय धंदा केला नाही तर तू येईन बाबा मामध्ये ना मला घेऊच नको कॉन्ट्रॅक्टमध्ये. कॉन्ट्रॅक्ट मला आहे ना तू कोणी ना कॉन्ट्रॅक्टमध्येच घेऊ नको इथं. काय आहे तू आहे ना. अरे मा बरोबर ना तू उपाशी मरशी खावा. हा बघ अरे मोकार शेतीचे कामं करेल मी. अहो ते बरोबर बोलतात. त्यांच्या बरोबर राहा. शिका त्यांच्याकडे बरोबर राहून. बरं असं काय मला मी करताय? काय आज थोडं आडवायचं बरं का. आडवायचं 25 घालायचं मला ना अंडर पॅन्टीन कपडे घ्यायचे सगळं. 5,000 आहे एवढे घे. एवढं ना मला पेट्रोल. अरे बाबा 5,000 काय होईल रे रुपये. येतो ना तुला नंतर. अरे तू असं आहे ना असं आहे ना काहीच होणार नाही. मोजून घे मोजून घे मोजून घे पैसे. 3.5 आहे कायचे 5-6 आहे. हे 3 आणि 3 7. अरे तुला फोन पे मार देतो ना. अरे तुम्हाला हे बाई कामाचा पत्ता नाही तुमचा. हे 1500 आणि हे 1500 3,000च हे बाई. हा मग अजून काही ना तर अजून देतो तुला फोन पे मारून. लवकर मार बाई मला आहे ना बाजारला जायचंय. हे दर हे 3,000 राहतो. हा हा चालतंय. तुझं काम दाखवतो. मग तुम्हाला बाजारात जायचंय ना मग मग संध्याकाळी आल्यावर नाही ना संध्याकाळी आपण दोघे जाऊ. आहे नाही मी आहे ना. मला कपडे घ्यायचे ना. ते आहेत ना. मी त्यांच्याबरोबर जाऊ शकते. नाही नाही काय? नाही नाही पैसे द्यायला मी आहे ना म्हणलं. अरे बावला टे मी काय सांगायचं कळतं का तुला. हे पैसे बॅग घेतले त्याच्यावर काढून तू का दिले. हे मी कामावर आलो का संध्याकाळी मग संध्याकाळी दोघं जाऊ बाजारला. येताना मला कपडे ना अंडर पॅन्ट ते घ्यायचे. तुला ते कपड्यामध्ये जास्त माहिती मला असं वाटलं ते बाजारात येत आहेत. नाही ना. तू त्याच्या पद्धत जाईल का नसेल गाडी तर मग जातो घेऊन मी तुला. आता पाहू ना मग गाडीचं कसं हा काय. आता मला जायचं आहे ना. हा येऊ दे. गाडीचे टायमिंग पाहू. हा. चालेल का? येऊ का मग. जेवण वगैरे काय करताय? नाही नाही ब्रास कर मा डबा घेतो का तू आजचे दिवस घेतला मी. घेतलाय का मग चल. तिला ना बात करून तुला दादा काय काय नाही 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 यायचं का मग काय भात नाही नको नको तूच काय. आणि गहू तर घेऊन जा. कुठे? पिशवी जाता तर दळणार त्या टाकायची. आईला- हा लय आवत असं मावाले ना हा दळण सुद्धा मला न्यावं लागते. काय सांग चल
आईला वैताग दिला कडे माणसाने बी ठेकेदार आहे नी काय थोडंसं करते हे एक ती गरीब भांडत अशी राहणी ती काय म्हणलं आता काही येऊ नको तिचा भरोसा नाही येईलच ती कोणाचं ठिकाणा नाही 2 दिवस करते 4 दिवस बंद ठेवत्या काय काही कळा ना काय हो काय चालू आहे भनभन काय झालं हा तुला म्हणलं होतं येऊ नको म्हणून उन्हात आणायची का बरं येऊ नको हे कवपर्यंत असं काम चालणार 2 दिवस 2 महिन्यांनी पाऊस यायला आता होईल 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 नको काय होईल स्लॅब पडला आणि फक्त भिंती उभी करून दिलेले आहे. अरे होईल सगळं होईल ठोकल्याचं तुम्ही कोणता कॉन्ट्रॅक्टदार लावला होता असा हा एवढा दिवस रखडत होते बाबरावला दिले ना येणार ते फ्रॉड माणसं आहे. तुला काय माहिती फ्रॉड आहे एवढं मस्त काम केलं तिने काय केलं मस्त हे अशी अशी भरता का सिमेंट असं भरतं केमिकल आहे ते हा का हा ठोकल्याची आपण विटा सांगितले ठोकळे नव्हते सांगितले. अरे तुला काय लय कळतं का माझ्यापेक्षा ठोकल्याची भीती चांगली राहत्या तेव्हा आले पाहिजे किती आयुष्य पाहिजे त्यांना बी. म्हटलं आणि ते नाही, हा? लय काम आहे. आता हे एवढे संपवा ना तुम्ही हे ठोकलं बटर गेर बरं आम्हाला आज झालाय ना पाण्या पावले तवाला 2 दिवस भेटून ए, या बाय भाऊ स्टील आणून ठेवलंय खडी आणून ठेवली वाळू आणून ठेवली सिमेंट आणून ठेवलंय सिमेंट 2-2-4-4 कोणी केमिकल आणले का हो काय? केमिकल आता स्लॅब राहिला ना आता काय आता केमिकल्स काय करायचं स्लॅबला माणसं तुम्ही म्हणता मला काय म्हणे परदेशीच म्हणे माणसं घेऊन येतो म्हणे त्याच्यात आहे ना तुझी बायकोची लय कटकट चालत काय करता हा. इकडे आले का बघ, इकडे ठेवू नको बरं. म्हणजे मी नसली होती हा. मग मी चक्कर मारायला नको येऊ आम्ही वर चढेल राहतो माहिती का हा ते सिमेंट बिमेंट चोरून बिरून नेलं पहिलेच डोकं लावतो माणसायला हा ए, तुझी बायको कर भाऊ माझीच आहे याच काय जोड बरं चुकून केलं ते. चोऱ्या करायला तो किडा बोला जाऊ नको आज काही एक पाटी किती मागे रे तिची. डोक्यामध्ये नाही नाही तुम्ही नका घालू मी घालू ना असं मला सांगायचं आणि वर चढलो हा. हा, बस. सारखी खालून पाहत राहायचं हा काय माहिती खालून तू हा? हा इकडे असं खरंच एखादं पडेल बिडेल वर चढले हे खरड आणि ते खरड हा हे बाहेर निघालं तुम्ही स्लॅब कधी टाकणार आहे 2 महिन्यावर पाऊस आला टाकू जाऊ टाकायचं कधी टाकू आम्ही वैतागलो त्या असं घरात नका करू ना 2 महिने नाही रे येडे 15 दिवसात पाऊस पडेल हा आता 15 दिवसात हा हे बघ तुझी बायकोने तू दाबून धर पहिले. हा. ऐ, तू जायचं होय तर काय डोकं नको लावू तू माणसं आले ना तू काम नको डोकं नको लावतो अहो आपण नाही राहणार ना हे लोक कुठं फायदा राहिले उचलतील. हा कुठून राहिले खरं हा, झाले मामाचीच होती ना करून टाकली जालना साईडचे काय रे हा लांबची थोडी ए, कुठे असो आम्हाला काय हा गाव लय हो पण आम्हाला कारागिरीला काय करायचं आगाव पारा करायचं हे बोल नको रे. हो ती 5 मिनिटं खाली बसून देत नाही लोक गोड बोलू करू घेते पाऊस कधी येतोय. आली मला सांगा बरं तुम्ही अहो, रोज येते वर चढा रोज येते. वर चढा वर चढा वर चायला चढा म्हणजे वर का आला ते तुम्ही वर चढतो का मला कोण खाली उतर मी जातो कामावरती आणि ही येऊन जख मारी करते का ये जाऊ नको तू आता इथून पुढे नाही मी वर चढले आता मग परत मला खाली उतर घाबरती बिले तिला लय घाबरती मला ती एकदा उचलू खाली ठेवला मी हा उचलू खाली ठेवला आता काय सांगायचं होईल काम टेन्शन नको घेऊ तू ये किती दिवस हो मी वैतागली तिथं शेण सारू सारू एवढे ना 5 दिवसाच्या आत तेवढं काम मी कम्प्लीट करतो हा तिचं नाही स्लॅबचं काम कम्प्लीट करा हा तू येत जाऊ नको बरं का इकडे आता हा तुम्ही राहा मग इथं हे फ्रॉड लोक दिसताय मला सुट्टी काढायची का आता काम हा, सोडून काढा द्यायची सुट्टी का काढा काय फ्रॉड केला आम्ही तुम्ही ए भाऊ, तसं नसेल ना झाले पैसे कामाचे आज तेवढ्या घरी करू का करू काही नाही शिरपत्र असं नको करू तुम्ही मस्त माणसं आहे फ्रॉड आहे ते फ्रॉड आहे चांगले माणसं आम्ही आहे काय फ्रॉड केला नाही नाही जातीचं काय मन धरते हे बाई माणूस सिमेंट आहे. कशाने भरलं तुम्ही ते तेव्हा ते वीट कशी निघाली चमच्याने केमिकल आहे ते केमिकल आहे तिथं पाण्यात तड दिसते का तुम्हाला अर्ध करते. सिमेंट कुठं गेलेलं आहे बाबूराव भरून देते हा हे दिसतंय का बघा तडा गेल्या अगं देतो लावून आम्ही काय सिमेंट लावून द्या देतो लावून मला काय एवढं का वरने ना अजून 1 इंचाचा थर येईल प्लास्टरचा याच्यावर का हा हे पण इथं होल ते पडले बरोबर मॅच करतील ते काही नाही वाला हो वालात ओ, घाला न, आमची भिंत पडलो बाबूराव तिला वाला सिमेंट घाला बर बर देतो टाकू हा चांगला बोटानं घालवा का हा. तसं राहिलं. तुम्ही अशा सापटी ठेवू नका रिकामटा तारास होईल तो हा नाही ते राहिलं. साप सुप मुंग्या बिंग्या काय गोष्टी बरं मी काय म्हणतो हा हो नीट करून घ्या नंतर मला बोलू नका तुम्ही याचं काम करून घ्या हा मी आलो त्या कामावरून जातो. हा का त्या कामावर बाबा 1-2 माणसं इकडे वाढ. माणसं घेऊन या माणसं आता खाली माणसं आण तुम्ही नुसते ठेकेदार येते आणि बस कमरो हात ठेवून हा नाही जा काय या लवकर माझ्या या. नको जीव खाऊ बाबा हा मी एवढंच पुरा करील हा. आता बस मला नाही करायचं काम आता बरं तू ना समाजाला लक्ष दे मी आहे ना मा बायको लक्ष देतो पहिले तिला चारायचं राहील तुम्हाला ना अहो, ते काय सांगायचं अरे एक नाही चार एका पाणी नाही काहीच नाही तो आला काय वर चढा हं. आणि खाली उतरा हे काय अहो एवढं उन्हात तारा ती खाली नेव सारखी वरच बसा हा. काय
अहो ती लय बेकार आहे तरी तुम्ही जवळचे माणसं आहे म्हणून नाही त्यानं तुम्हाला खालीच उतरूनच दिलं. नाही बरोबर आहे. हा ती खाली उतरला का ठाकायची ती लगेच. हा का हा अनुभव आहे बघ का? नाही माग ते आमचं शेड बांधलं ना कारागिर होता जोपर्यंत वर आहे तोपर्यंत काय नव्हती मात्र खाली आला का ठाके ठेवायचे बांध पहिले बरं तिला इतके खोड माणूस वर चढलं हा का तिनं खालून मोबाईल लावला हा काय काचा फोटो काढी शूटिंग येते ती काम कसं करते म्हणून हा तिला मला तेवढं शिकायचंय तिला म्हणलं इकडे काय काम काय करते तू बरं तुम्ही काय म्हणलं माणसं घेऊन येता का या पटकन शिकायचं ना 2-3 महिने आमच्या काही हा. ना दुसऱ्या कामावर पाठव. तिला हात घाल पाठवू का 2-3 हात इकडे नको इकडे नको का रे नाही इकडे 2-3 इकडे महिने तिकडे घेशील दुसऱ्या साईडवर हा का दुसऱ्या साईडवर नाही पाठव नाही मग माझी पंचायत पडून जाईल नाही येत जायला घरी ती. नाही नका ए, नका. जाऊ का ते माणसं पण पडलं. तू लवकर येशील ना हा मग ये लवकर लवकर या बरं बरं मी तू आता- चाललाय का आता मी पण मला पण जायचंय पण हे लवकर करून टाका अहो झालं 2 दिवसात लगेच लगेच हा लगेच नाही पाण्या पावसाचे दिवस आहे बाबा हम्म. बरं मी काय होतो माणसे सावलीत बसून तिकडं हा चला हा नाही तर उन्हात कुठं मारत आहे चंपी काय ना तुला बोललेलं होतं बोललो चालीच्या मागं निवंती बोलू आपण तिला उलट्या पालट्या भरायला लागतील काहीतरी तर टाईम होऊन गेला 1 तास वाजता होता ओ टाईम काय करते मला काय कळत नाही 1 वाजला 6 वाजला हो का एवढं लगबगीने बोलवलं मला ते तुला तुला महत्त्वाचं सांगायचं पण काय पण आणि ते पण असं आठ जागी अगं इकडेच निवंत बोलते तर बरं मला तुला एक विचारायचे मग घरी यायचं होतं ना मी घरी जाऊ ना मला तुला एवढं विचारायचे हम्म. तो बाबूराव काय म्हणून नवराव काय केला असं आता काय आलिया भोगाशी असावे साधारण असं झालंय माझं तुला सांगतो काय तू त्याला बाळायचं काय त्याचे पैसे का काय सांग बरं तू अहो त्याच्यापाशी काय नाही पण त्याच्याकडं शेती आहेत आणि स्वतःचं ते एवढं मोठं पडकं घर आहे तर आईवडिलांना वाटलं की चला बाबा याच्या पुढे झाला चांगला लखपती तर बंगला बांधता येईल जी म्हणे ना तिथं दात आहे तिथं चण्या नाही चणे तिथं दात नाही जिथं दोन्ही आहे तिथे खायला कोण नाही जिथं खायला नाही तर तिथं खायलाच भेटत नाही आहे तुझ्यासारखी तुला सांगतो हम्म, माझ्यासारख्या जर बायको होय ना हम्म. तिला असं उन्हाच्या घराच्या बाहेर नसतं लिहून दिला बांगल्याच्या खरंच हो बांगल्यातच राणी बनवल्याची राणी पण आपण नशीब फाटक काय करू पण आता काय करणार मला नशीब गांडू तर काय करी पांडू हा ते तर आहेच तुम्ही मला त्या दिवशी पैसे दिलेत म्हणजे कशासाठी मला कळलं नाही सही दिली हं? सही दिली तुला खर्च एवढे पैसे 4,000 रुपये होते तर काय सांगायचं पैसा खर्चलाच कुठं जागा नाही खर्चाला जागा नाही म्हणजे एवढे पैसे आहेत तुमच्याकडे 7-8-10 बँका कानात आहेत प्रत्येकाच्या 9-9-10 एवढ्या प्रत्येक बँकेमध्ये एवढे खर्चावच कुठं अशी पद्धत झाली तुमची बायको तर मग म्हणजे खूप नशीबवान असेल ना बायको तर माझं जमत नाही ना नाही जमत आवडत नाही आपल्याला ती. पण तुम्ही चांगले एवढे राजबिंड गॉगल बिगल घालताय सफेद कपडे हां तरी पण जमत नाही म्हणजे आश्चर्य वाटतं मला तर नाही तिला मी आवडत पण ती मला नाही आवडत पण आता मग ती आवडल्याशिवाय तुम्हाला 2 पोरं झाली का काय तुम्ही पण पोरं होते पाऊ झाले पालता असेच ते पोरं कसे एकदा दोनदा मी दारू फेलतो ना हम्म. त्याच्यामध्ये झालं त्या मूडमध्ये नाही मी आपण नाही लक्ष देते मला आवडतच नाही पहिल्यापासून पण त्या मामाचं उगेच केले नाही तर काय ते काय आवडासारखी वस्तू होती मग तुमच्या असं कोणी मनामध्ये आहे का मनात तर लई परत आता काय करू आपलं नशीब एवढं मोठं नाही ना पण मला सांगू शकता तुम्ही असं काही नाही आहे हां तुझ्यासारखी मला बायको होई ना तिला 5 किलो सोनं घाली 5 किलो सोनं डायरेक्ट सोन्याचं वाकून टाकी डायरेक्ट 5 किलो सोनं सोन्याच्या थाटातच जेवणार ती पचलं नाही मला असं म्हणजे खरंच तुम्ही असं कराल अगं तू आपल्या ह्याकडं पाय बँकेची खाती इकडे तिकडे मग माझ्याबद्दल काय विचार करताय तुझ्याबद्दल तर मला लय आवड आहे परत ते काय तू ओळखून घेत नाही नाही असं नाही आहे म्हणजे मी ओळखले तुम्हाला पण मी कसं बोलणार ना मला हे माहिती नाही की मी तुम्हाला आवडते की नाही तर मी त्या दिवशी पैसे दिलेत ना मी साडी घेतली खूप छान अगं तुझ्यामुळं तुझ्या नवऱ्याचं माझा मैत्रीपणा केलाय नाही तर तिच्या काय हा ते तर मला कळालंय की तुम्ही माझ्यासाठी मैत्रीपणा हा केला मग त्या निमित्तानं तू मला तोंड पाहायला भेटल आपलं बोलणं चालणं होईल
सगळे ओट्या ठेवून हो त्याच्यामुळं मग म्हणून मैत्री पाहिली नाही तर माग तर लई जोडदार फिल्टर असे कोट्याधीश लोक मला मामध्ये कामाला यायला तयार आहे, पण मी त्याला घेत नाही ना. काय मी काय बोलते तुम्ही नेहमीच गॉगल लावून असता काय? नाही छान दिसतं गॉगल मध्ये. मी काय म्हणतो चला पुन्हा फिरून जाऊ आणि मोकळून जाऊ. आणि कोणी पाहिलं तर? ओन पाहता चाल निवंत आहे ना आज. हा मी निवांत आहे. कामाला दिलं बाबरावला लावून हा. आणि आज मोकळं जा आपण आलं तर येऊ, नाही तर 8-15 दिवस तिकडं पसर हो. ठीक आहे. तो अरे तुला मला लागला का त्याला लय डायरेक्ट सोडची ठेते मला नवरा करून घे. तुला सांगतो तुला तुझं सोन्यावर पिवळं पण तुम्ही सांभाळणार ना मला? वा 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 असं पाखरू तर माझ्या सापडलो तर काय सांगायचं ते. चला तुम्ही मला खूपच लाजवताय. तुला ते पैसे दिले ना हा त्या दिवशी रातभर मला झोप नाही आली. खरंच? सारखा तुला चेहरा मला तोंडा पुढे फिरायला. काय तुम्ही पण आपलं खरंच अशी एक गोदडी जास्तच आवडली बोलताय. अशी गोदडी आवडून धरली होती. 3 तास गोदडी सोडली होती. चला चला इकडून तिकडे माणसी. हा इकडून जाऊया. एवढं टाइम झाले काय होय ना अजून? अरे 1.5-2 तास झाले हो. किती माणसं आण राहिलं? काय माहिती आता 2-4 आणतो का 2 आणतो का 1 आणतो काय आता येणार कधी दुपार भरले त्या का काय माहिती. 12 वाजता आले ना. त्याचं कामच असं आहे भाऊ. काय इकडे येतो मला कामावर आणून बसून हा आणि जातो इकडे तिकडे सटल ती आमची आंबाबाई आलेले बोलला आता ती पा तिला आहे ना असं काम बंद म्हणलं ना लय डोकं उठत तिचं. हा बरोबर. हा काय बसले आम्ही झाडाखाली तुम्ही? मग आता काय करू नाचू? हा ते काम तसंच पडलं अर्धवट. का बरं बसले तुम्ही? खाली बस. बस खाली बस थोडी हवा काय थोडी बस काय शांती बस घराची वाट बघते मी कधी माझ्या घर होईल. हा मग वैल 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 गेले गेले ते माणसं आणायला इथे माणसं आहे गेला शेरपत्र. शिरपतराव जायला ना. हा का? हो मग आता हा त्यांची वाट का उपरांत पाहिजे आता आपण? येईल आता काय माणसं नसेल तिला तर मग दुसरे तर माणसं आणायला गेलं तर काय कर बिना माणसाचं काय होणार सांग बरं. येईल प्रत्येकाला कामाला बाई पाण्याला माणूस लागतो, मटेरियल काढायला माणूस लागतो, हाताखाली द्यायला माणूस लागतो, वर चढलं म्हणजे ते बांधकाम बरं, ते करायला काहीच करते नाही ते फक्त देखरेख हे करते. काय करतोय फक्त आम्ही कॉन्ट्रॅक्टर. आम्ही मला काही मी सांगितलं का होतं काय सांगितलं? घराला पाणी मारा आणि यांच्यावर लक्ष द्या. मला माहिती तो मग माणूस बसेल ना मी कुठं हल्लो ते लोक इथं गेलेच नाही कुठं. मला माहिती तो माणूस आहे ना. ते बी मानत होते मी शिरपतरावला पाहून त्याला म्हणलं नाही अजिबात हालायचं नाही. नाही तो माणूस मी तुम्हाला बोलली थोडा फ्रॉड आहे. कोण हा आता काय करते काम देऊन नाही दिलं हा हा ना फोन लाव बा बरं. फोन लाव लावा त्याला फोन लावा. नाही तर मला निघून जायला घरी. काय घरी जायला? मग आता मी एकटा काय करू इकडं? काय करू म्हणजे तुम्हाला करावं लागेल ते काम. तो माणूस नाही आला तर पैसे द्यायले आम्ही. फोनच लाग देव काम्या नाही गेले हो तुमचं? फोनच शॉपीवर राहिला काम्या गेले तुमचं? काम कोण दे? काम्या गेले का? त्यानेच गेले मग काय? पार्टनर मध्ये ते हा का? हा मला बोलायला काय अधिकार नाही. दोघं मिळून ये. दोघं मिळून म्हणजे मग तुम्हालाच करावं लागेल. फोनच लागून नाही राहिला. चार्जिंग बिर्जिंग नसेल. आता काही खरं नाही. आता काय करते आता फोन मला तर वाटतं स्लॅब बी नाही होणार आपलं. होय आज काय बोलतो पुलटा नको बोलत होतो ऑफिसची बायको आहे तुमची बरं का, काही बोलत पुढचं. काय बी नको बोलत जाऊ ना शुभ बोलत जाय ना. अहो आपल्याला आपलं स्लॅब टाकायचं आहे. मग कसं आनंदाने बरोबर की नाही. लेख लाख नको राहायला देवाजवळ ही प्रार्थना करावं. मग काय का असं ऑफिसाने बोलत तू राहतं. याचा फोन कावर लागा ना हो? काय माहिती ते आहे ना त्याचं काय झालं काय माहिती. बसा तुम्ही इथे बसले का? हा कामावर येईल ना. इकडे या, इकडे या, हा, इकडे या कोण इकडे. कोण बाई आहे? शिरपाची बायको आहे ना. अच्छा अच्छा बरं 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 शेतपत्राव कुठे आहे? अहो तेच सांगासाठी मी तुम्हाला आले. तो माणसं पाहायला गेलाय. माणसं पाहायला गेले? हा गेला काय मग कुठं माणसं गिनचं पाहायला नाही गेले ते. मग गणपेचा फोन आला होता. काय गणपे म्हणे की तुमचं मानावर तुमच्या बायकोला घेऊन पळून गेला. काय शिया? तुमच्या बायकोला घेऊन पळून गेला. शिया आहे. मावाल्या हा मी फोन केला मानवऱ्याला. का तर शिरपतराव काय बोलले माहिती का हा तुम्हाला? हा काय करायचं ते करून घे म्हणे. मी आलो म्हणे इकडं मरच तर येणार नाही म्हणे मी आता. किती आहे? यायला पाहिला का तो आणि मा चाराणीचा कवडीचा संबंध नाही म्हणे. म्हणजे आणि मुंगई म्हणे म्हणजे बायको यांची यायची बायको आणि पळून तो घेऊन गेला पळून ते घेऊन गेले. ते सुद्धा आम्हाला माणसं आणली गेला आम्हाला आपल्याला काय म्हणलं इकडं हा माणसं आणायला चालले म्हणा. आता काय बोलायचं सांगा. सांग हा काय बोलायचं आता? अरे तुमचं झालं पक्क करायचं का पण बाय बायकोला घेऊन पळाला याचं काय. अहो, मी म्हणते हा? तुम्ही काम करता का काय करता? तर पैसे गेले त्याला 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स गेले हे भाऊ एवढा तुझे 1.5 लाख आहे ना त्यानं गेले ना त्याला बोल. नाही नाही पण ते बाय म्हणे बायको- दोघांनी वाटून घेतले म्हणे अर्धे अर्धे कधी तुम्ही अरे मला आता येताना सकाळी माघारी आला 3,000 मला दिले. माहित नाही मला बाकी माझं गरज काम करून. 3,000 दिले. असं नाही चाललं अरे पण मला बायको पाहावं लागलं मावाली. बायको पाहत आहे तुझं आलं एक काम कर बायको हा बायको मा संसार सगळं वाटोळ केलं तुम्ही. म्हणजे बा काय समज मग अरे बा आली बा नाही गेले का तुम्हाला? अरे मी आता बा आली बायको गेली तर मला तितकं टेन्शन आलं तर काय ए, करा. बाबूराव टेन्शन आलं? एक काम कर आता हा
त्याने दिली तुझी बायको तू घ्यायची लग्न करू नाही रे बाय हा? हो एवढं सोपं आहे का हा? बायको करायला मग तो हे झाला तशी मी का नाही पण मीच नाही रे करणार अरे shit, वहिनी वहिनी मीच नाही करत वाच सगळं लग्न हा मी काला पाप करू असं एकाच गावातले का हा एकाच गावची आम्ही दोघं अरे मग काय कर मग बाहेर जास्त आले पण याला दोस्तीच कुस्ती केली लाज वाटते गेला असं नच कर मग याच्या करता मला आणि काय स्लॅब अर्धा पाडला ए गप याला असं करायला नव्हतं लागत दोघं जण कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम घेतोय म्हणजे यानं ही दाखवले मला वरतून फोन केला मला म्हणे तुला जसं राहायचं तसं राहाय म्हणे सोडून दिलं मग आता फोन नाही लागू राहिला आम्ही तुला फोन करू राहिलो चावलं मंगळसूत्र पुढून फेकून दिलं मी काय करू अरे रे 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 अरे पण तो झाला वाटोळ पण माय केलं ना वाटोळ चांगलं केलं हा? रे माणसानं आयला तरी मला आहे ना मला मी आहे ना ऍडव्हान्स पैसे देत नव्हतो मला डाऊट आला त्या दिवशी 1 लाख रुपये घेतले ना मला म्हणे पाहुणे तुमचं काम 8 तुम्ही दिवसात मला विचारून दिले होते का पैसे 1.5 लाख रुपये तुला तुम्ही नाही मला विचारलं काय बाबा. charges दिले? तिच्या नवऱ्याला निरोप पोचव म्हणे हा हा तो म्हणतो. मी इथं आले तुम्हाला शोधून अरे बापरे पहिले किती हिंमत बरं वाटली चला आता मी आहे हा. ना पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतो त्याच्या नावची नाही आता आम्हाला तुमच्या दोघांची नावाची कंप्लेंट द्यावं हा, लागेल बरोबर. म्हणजे फसवणुकीचे गुन्हा ए टाकावला बाबा मी काय पळून गेलो कुठं करणार मी तुम्ही तुझ्या जागावर कामावर आहे की नाही आणि तुम्ही करणार आहे पुरा पोरं बॅग टाकाच काय करील हा मग तू चालला पोलीस स्टेशनला आज काय करतो तो पैसे घेऊन पळाला हा. माई बायको घेऊन पळाला आयला म्हणजे मला दिले दोन क्रॉस तुलाही केस उचलून दिलं दोघांच्या केस लावून देऊ आपण मला बी त्याला आमने सामने पाहायचंय चला लय चला मोठे प्रश्न चल, तुम्ही विचारायचे बी चला सगळेच कंप्लेंट चला टाकू बरं. यांची बी टाकून देऊ आपण मला काय समज दोघांची कोणाची यांची यांनी अरे पण आपल्याला आता तू माणूस पैसे घेऊन पळणार दुसरा झाला ना तो मी आता तुमच्या बरोबरच आहे मग? यायला तो बायकोचा भाऊ. बाबरा पण कसं तरी एवढं स्लॅब टाकून द्यावं देईल बाबा तुला येडा वाकडा टाकून आता काय ओ करू येडा वाकडा पैसे कसे घेतले कोड्या कोड्या काय? मोजून का बाई तू बायको आमचा सांग रे सगळा उन्हाळा झाला आणि तुम्हाला काही तुमच्या पैशाचं पडलं वाटलं दुसरा कारागिरी पाहून देतो अहो आमचं लय आम्ही लय कष्टानं घर बांधायला काढलं होतं लय पैसे गेले आमचे लय खर्च झाले फक्त चला ठोकळे complete लावून करू दिले आपण त्याची हा ठोकळे लावून दिले फक्त हा ना मग तुम्ही काय आणलं होतं ठोकळे आणले होते ना आपण भीतीच बांधल्या ना स्लॅब राहिला ना बरं. दरवाजे राहिले खिडक्या पण राहिला याला काम बाकी पण याला लाज वाटली का हा? आहे. लय बिनडोक माणूस आहे. सांगा बरं चला आता टाइमपास ना करू चला पहिले मला फोटो आणले तुम्ही हो फोटो आहे चला चला